चाल पोरी, आली आली दिवाळी आली, फराळाची तयारी करू. तर त्यासाठी मी आता चिवडा बनवणार आहे. हा चिवडा एवढा खमंग झालेला आहे आणि खायला पण एवढा टेस्टी झाला आहे. चला तर आता आपण बनवूया. तर मी कढाई ठेवली आहे गॅसवरती. आता मी त्याच्यात अंदाजपंची तेल टाकलेलं आहे आणि नंतर मी शेंगदाणे टाकून फ्राय करून घेतले आहेत. नंतर जिरे मोहरी टाकली आहे त्याच्यामध्ये. आता लसूण टाकलेला आहे, तो पण थोडासा फ्राय होऊन दिला. नंतर आता त्याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे, खोबरं पण आता मस्त फ्राय होऊन दिलं. नंतर त्याच्यामध्ये आता मी मिरची आणि चना डाळ टाकलेली आहे, तर कढीपत्ता पण टाकलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे. तर आता ते थोडं मिक्स करून घेतलं आहे मसाला. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा काही टाकायचं असेल तर टाकू शकता. मी काही नाही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आता नमक ॲड केलं. नमक ॲड केल्याच्यानंतर थोडं मिक्स केल्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये मुरमुरं टाकला आणि जे मी शेंगदाणे साईडला काढून घेतले होते ते त्याच्यानंतर टाकले आणि थोडीशी पिठी साखर टाकलेली आहे. तर नंतर त्याला पूर्ण मिक्स करून घेतला पूर्ण मसाला. तर हा चिवडा एवढा टेस्टी झालेला आहे, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.